पथकानं मोदींच्या सभास्थळाची पाहणी केली आहे। श्वानाच्या मदतीनं मोदी भाषण करणार असलेल्या स्टेजची तपासणी झालेली आहे। पुण्यातल्या रेसकोर्स मैदानावरती उद्या संध्याकाळी पंतप्रधान मोदींची सभा होती आणि या सभेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी सध्या यंत्रणांकडून घेण्यात येते। अगदी काही वेळापूर्वीच आपण बातमी दिलेली होती की पुण्यातल्या येरवडा भागातून एका संशयास्पद व्यक्तीला एका पंचतारांकित हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडून 2 बनावट आधार कार्ड, काही सिम कार्ड जप्त करण्यात आलेत आणि त्या व्यक्तीचा सध्या तपास सुरू आहे। आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर श्वान पथकाकडून सुद्धा कसून चौकशी केली जाते। आणि ज्ञानेश्वर चौतमल यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे, आपण बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार आहेत। याच रेसकोर्सच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे आणि त्यासाठी म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेतली जाते। आपण बघतोय की ज्या ठिकाणी हा स्टेज आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या स्टेजवरून भाषण करणार आहेत तिथली सगळी जी सुरक्षा आहे ती अत्यंत काटेकोरपणे डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून एनएसजी असेल, पोलीस असतील, वेगवेगळ्या दलातले जे प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडून कुठलीही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतोय डॉग स्क्वॉड सध्या या मोदींचं भाषण ज्या स्टेजवर होणार आहे तिथली तपासणी सुरू आहे आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पुणे दौऱ्यावर येतील तेव्हा सुरक्षेचा कुठलाही मुद्दा चुकू नये याच्यासाठी म्हणून जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते। बारीक सारूक ज्या वस्तू असतील त्या कुठल्याही संशयास्पद जर वाटल्या तर त्याचं जे एकूण खबरदारीचं नियोजन आहे ते या सगळ्या पथकाकडून घेतलं जातं। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही जबाबदारी असते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, 4ही उमेदवार, अनेक व्हीव्हीआयपी जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून कुठलीही चूक कसर राहता कामा नये याचं एकूण जे नियोजन आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। खरं म्हणजे सुरक्षेच्या वेगवेगळ्या पातळीवरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची खबरदारी या पथकाकडून घेतली जाते आणि तोच या ठिकाणी आपण आढावा त्यांच्याकडून कशा पद्धतीने घेतला जातोय तो पाहतो। अर्थात वेगवेगळ्या सूचना आहेत, म्हणजे ड्रोन उडवायला देखील बंदी आहे, पॅराग्लायडिंग करता येणार नाही आणि अशा वेगवेगळ्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेतच। मात्र या ठिकाणी देखील कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं जात आहे हे आपण पाहतो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।